जे पेराल तेच उगवतं. तुम्ही चांगलं बीज पेरलं तर तुम्हाला चांगलंच फळ मिळणार. पण दुर्दैवाने आपल्या शेजारील पाकिस्तानने पहिल्यापासूनच फक्त आणि फक्त द्वेष पेरला आणि आज त्याचीच विषवल्ली त्यांचा देश पोखरत आहे. भारताने नुकताच हवाई हल्ला करत पाक मधील 9 दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त केले. यामध्ये अनेक कुविख्यात दहशतवादी संघटनांच्या प्रशिक्षण केंद्रांचा समावेश आहे. यामुळे पाकिस्तानची चांगलीच नाचक्की झाली. हा वार पाकड्यांच्या चांगल्याच जिवारी लागला. आपल्या देशाचे अपयश जगण्यासाठी डरपोक पाकिस्तानच्या मीडियाने खोट्या बातम्या दाखवायला सुरुवात केली. अरे छुचंदर लोकांना, कोंबडे किती जपून ठेवले तरी सूर्य उगवायचं थांबतो का? तुम्ही कितीही खोटे सांगा, पण आम्ही तुमचे सर्व खोटे उघडे पाडून दाखवू. लक्षात ठेवा, बाप बाप असतो. ऑपरेशन सिंदूर मध्ये तब्बल 70 दहशतवादी ठार मारले गेले आणि 60हून अधिक जखमी झाले. त्यामुळे त्यांच्या संघटनेला फार मोठा धक्का बसलाय. यावर पाकने भारताची 3 राफेल Su-30 आणि एक भारतीय विमान पडल्याचा खोटा दावा केला आहे. हे सगळं खरं वाटावं म्हणून पाकिस्तानी चॅनलवाल्यांनी 2021 मध्ये पंजाबमध्ये मोगा येथे झालेल्या MiG-21 गेटर जेट क्रॅश मधील फोटोंचा वापर केला आहे. ते फोटो दाखवत भारताची विमाने पाडल्याचा खोटा दावा केला आहे. बर, यामुळे तिथली भोळी बाबडी जनता तेच खरं समजू लागली. पण त्यांना कुठं माहितीये आपण त्यांच्या पार्श्वभागावर किती जोरात जखमा केल्या आहेत त्या.